हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय सर. तर चला, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. आपण मागील भागामध्ये 6व्या भागामध्ये आपण बघितलं होतं की पूजा कशी घ्यायची, ठीक आहे. त्याचा मराठी अनुवाद बघितला होता. तर आज आपण बघणार आहोत की सब सुख गाता ही कशी घ्यायची आणि ह्याचा मराठी अनुवाद कसा असणार आहे आणि काय याचा अर्थ असणार आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओकडेच जाऊया. तर सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु चखी मिणो, सब्बे भद्राणी पसंतु, मा कंची दुःख काम मागमा, यानी धभूतानी समागतानी भूमानी बायानी व अनंतलिके, सब्बेव भूता सुमना भवन्तु, अथोपि सक्कच्च सुमनन्तु भासित, तस्मा हि भूतानि सामेत सब्बे मेत्त करोत मानोसिया पजाय, दिवाचरत्तोच हरंती ये वर्ली, तस्मा हिणे रखंत अपमता. तर ह्याचा अर्थ कसा असणार आहे? हा सब सुख गाता आहे आणि ह्याचा मराठी अनुवाद मध्ये असतं की सर्व सुख गाता. तर सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु चखी मिणो, सब्बे भद्राणी पसंतु, मा कंची दुःख मागमा. तर ह्याचा अर्थ आहे की सारे प्राणी सुखी हो, सगळे प्राणी जीवतलावरती सूक्ष्म जे आहेत ते सर्व सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, त्यांचं मंगल हो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, चांगला मार्ग दिसो, कोणालाही दुःख न हो. तर ह्याचा अर्थ आहे पहिल्याचा की सब्बे सत्ता सुखी होंतु. या अर्थामध्येच म्हणजे शब्द वाक्य जी रचना आहे, सब्बे सत्ता सुखी होंतु म्हणजे सगळी जण सुखी झाली पाहिजेत, सर्वांचं भलं झालं पाहिजे, सगळ्यांचं मंगल झालं पाहिजे, त्यांना कोणालाही म्हणजे सूक्ष्म जीवापासून ते मनुष्य प्राण्यापर्यंत त्याला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे आणि दुःख त्याच्या वाटेला यायलाच नाही पाहिजे. दुसरं, यानी धभूतानी समागतानी भूमानी बायानी व अनंतलिके, सब्बेव भूता सुमना भवन्तु, अथोपि सक्कच्च सुमनन्तु भासित. तर ह्याचा अर्थ असणार आहे दुसरा, जी भूते पृथ्वीवरून किंवा अंतरिक्षातून येथे जमली आहेत ती सर्व भूते समाधानी होत आणि लक्ष देऊन सुभाषित ऐकूत. तस्मा ही भूता निसामित सब्बे मेत्त करोत मानुसिया पजाय, दिवाचरत्तो न हरंती ये वर्ली, तस्मा ही रखंत अपमता. म्हणून सर्व भूतांनो ऐका, मानवी प्रजेवर प्रेम करा, जे तुमच्या हिताकरिता अहोरात्र आपला बळी देतात त्यांचे जागरूकपणे रक्षण करा. किती सुंदर आणि छान असा अर्थ आहे यांचा. तर ही सब सुख गाथा ही खूप सोपी आणि सुंदर अशी आहे की फक्त मनुष्य प्राण्यालाच नाही, तरी ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जीव तलावरती राहणाऱ्या सूक्ष्म आणि सूक्ष्म प्राण्याबद्दल देखील इथे वर्णन केलेलं आहे की त्या सर्वांनी त्यांचं कल्याण झालं पाहिजे, ते सुखी झाले पाहिजेत आणि त्यांना कोणत्याही गोष्टीचं दुःख होता कामा नये, त्यांच्या वाटेला कधीच दुःख येता कामा नये असा त्यांचा विचार. म्हणजे बघा, तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही, त्यांनी फक्त आणि फक्त मानवी जीवांचा विचार केलेला आहे. सूक्ष्म जीवापासून ते मानवाच्या कल्याणापर्यंत हा त्यांचा हित होता की सगळ्यांना मूळ कारण काय आहे, तर दुःख कशामुळे येतं, दुःखाचं कारण काय आहे, त्याच्यावरती आपण कसं मात केली पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे. फक्त त्या दुःख कवटाळून बसून होत नाही, तर त्याला पाठीमागे साडू प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे असतंच, फक्त ते शोधणं आणि कितपत लवकर आपण ते शोधू शकतो आणि किती चांगल्या प्रकारे आपण आपल्या जीवनाला एक चांगलं वळण देऊ शकतो किंवा चांगल्या मार्गाकडे जाऊ शकतो आणि वाईट विचारांवरती कसं कंट्रोल करायचं आहे, नियंत्रण करायचं आहे, हे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध हे नेहमीच म्हणत असतात की मी मार्गदाता आहे, मी मार्ग दाखवणार, मग तुम्हाला यायचं आहे नाही यायचं परस्पर तुमचा प्रश्न आहे, मी मोक्षदाता नाहीये. तर खूप असा एक किस्सा झाला होता. त्यावेळेस ते ध्यान घेत होते आणि त्यावेळेस ते बसले होते, त्यांचे शिष्य होते आणि ते सगळेच बसले होते. त्यांनी सगळ्यांना एकसारखाच समाज म्हणतात ना विचार सांगितला होता
त्यांचं मत हे केलं होतं, सगळ्यांना चांगल्या गोष्टींकडे वळण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यातला एक मनुष्य तिथे आला की तू तर एवढं सगळं चांगलं सांगत आहेस, मग तुझे हे अनुयायी जे आहेत मग यातले मोजकेच असे आहेत आणि बाकी सर्व असे का आहेत? तर त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सुंदर अशा भाषेत सांगितलं होतं की मी मार्गदाता आहे, मार्ग दाखवण्याचं कार्य हे मी स्वतः करत असतो. मग ह्या मार्गावरती किती लोकांनी यायचं आहे आणि कशा प्रकारे यायचं आहे, कसा त्यांच्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे त्यांनी आणि कशा रीतीने त्यांनी त्यांचं जीवन हे जगलं पाहिजे, हे परस्पर त्यांचा निर्णय आहे. मार्ग दाखवण्याचं कार्य फक्त माझं आहे आणि मी तेच करत राहणार नाही. इतकं सुंदर आणि छान सांगितलेलं आहे. बाकी त्यांना करणं न करणं हे परस्पर त्यांचा विचार आहे. मोक्षदाता आहे तेच आहे, मी फक्त मार्ग दाखवणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी खरंच वाट बघत असते प्रत्येक ह्याच्यामध्ये की कमेंट येतात का. तर एका काकाने खूप छान अशी कमेंट केली होती की तू खूप छान प्रकारे आपला धम्म आणि या सगळ्या गोष्टींचं तू सांगत असतेस, तर मला फार आवडलं. तर मला देखील खूप आवडली त्यांची कमेंट वाचून, त्यांना देखील मी धन्यवाद देते. तुम्ही असंच आपल्या व्हिडिओना लाईक करत जा, कमेंट करत जा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय शिवराय.